तर बोला कॅम्पिंग बद्दल कशी का वाटली कॅम्पिंग? नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय भंडारदऱ्याच्या कॅम्पिंगला. तर मित्रांनो, आम्ही फर्स्ट टाइम कॅम्पिंगला आलेलो आहे. तर आम्ही कॅम्पिंगला आलेलो आहे भंडारदरा येथे. लेक साइड कॅम्पिंग आहे. कॅम्पिंगचे ओनर आहेत पांडुरंग पेडेकर, त्यांच्याशी पण आपण थोडस बोलून माहिती घेऊया. त्यांनी कॅम्पिंग कसं चालू केलं वगैरे. ठीक आहे, चला तर बघूया आपण ते काय. तुम्हाला त्यांचं घर कुठं आहे ते दाखवतो सगळ्यात आधी. तर मित्रांनो, तुम्ही हे त्यांचं घर बघू शकता. मस्त घर आहे, छोटस, खूप छान आहे. तर मित्रांनो, न्यू भंडारदरा लेक साइड कॅम्पिंग, तर त्यांचे ओनर आहे. तर त्यांची थोडी आपण ओळख करून घेणार आहोत. मेन ओनर त्यांचे पांडुरंग पेडेकर म्हणून आहे. तर त्यांचे हे लहाने भाऊ आहे. नमस्कार सर, काय नाव आपलं? किरण पेडेकर. किरण पेडेकर. तर सर, आपलं कॅम्पिंग बद्दल थोडीशी माहिती द्या. आणि आम्ही सातपूरहून आलोय, तर पूर्ण नाही का डिटेल माहिती द्या, म्हणजे आपले जे सबस्क्रायबर वगैरे आहे त्यांना यायचं असेल तर ते पण येऊ शकतात. आपलं हे अकोला तालुक्यामध्ये येतं. अकोला तालुका. हो. आणि भंडारदरा काय म्हणतो? भंडारदराचा काही संबंध नाही असं वाटतं मला, कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. हो. आणि अकोला तालुक्यात भंडारदराचा काय संबंध? हे भंडारदरा डॅम आहे नाही का? हा. तर हे डॅमचं बॅकवॉटर एरिया आहे. तर बॅकवॉटर वरती आपण कॅम्पिंग करतो. हा, म्हणजे भंडारदराचं जसं आपल्या गंगापूरचं बॅकवॉटर आहे तसं भंडारदराचं बॅकवॉटर आहे. तर यांचं गावाचं वगैरे नाव सांगता का? आपल्या गावाचं नाव मुदखेल गाव आहे. मुदखेल गाव. तर आपल्या चेकपोस्ट पासून आहे ना 7 किलोमीटर पडतं. नाही, भंडारदरा डॅम जवळ आहे ना, तिथं भंडारदरा नावाचं गाव आहे. तर ऍक्च्युअली त्या गावामुळे त्यांना नाव देण्यात आलं. तर त्याचं पण आता दुसरं नाव केले नाही का, भंडारदरा आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे म्हणून. राघोजी भांगरे, हा नाव असले तर नाव. आणि आपलं कधीपासून चालू केलं? म्हणजे आपलं 5 ते 6 वर्ष झाले कॅम्पिंग करतो. कॅम्पिंगचा कसा का अनुभव? चांगला आहे. आणि लोक वगैरे कसे का आपले नाशिकचे कुठले येतात? नाशिक, मुंबई जास्त चाललंय. मुंबई वगैरे. आणि औरंगाबाद, पुणे हे येतात, पण मग फॅमिली वगैरे व्यवस्थित नाही का असं. तर बघितलं तुमची सर्व्हिस वगैरे आम्हाला चांगली वाटली. तर आपल्याला ते त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन जातात. तिथं चहा नाश्ता वगैरे होता आपला. तर ठीक आहे, धन्यवाद सर. आता आपण पूर्ण कॅम्पिंग एन्जॉय करणार आहे. नाश्ता वगैरे झाला, मस्त होता. चहा एकदम जबरदस्त होता. आलं आणि गवती चहा मध्ये मिक्स होता, एक नंबर लागला खरंच. असं थंडीच्या वातावरणात चहा प्यायची मजा आणि कॅम्पिंगला यायची मजा जी आहे ती यांच्याकडेच. तर मित्रांनो, आपल्याला इथं भंडारदरा कॅम्पिंगतून एक फॅमिली त्यांचा तगडा ग्रुप भेटलेला आहे. तर त्यांचा रिस्पॉन्स आणि त्यांची ओळख वगैरे करून घेणार आहोत. नमस्कार सगळ्यांना. तर कोण बोलणार आहे तुमच्यामध्ये? तर तुमचं नाव वगैरे सांगा, कुठून आले? माझं नाव स्नेहा अनिल उभा आहे. मी संभाजीनगर वरून आलेली. कोण कोण आहे आपल्या सोबत टोटल? ती माझी आत्तू, मम्मी, पप्पा, भाऊ, हे पण भाऊ आहे. हे सगळे बहीण, पूर्ण एक फॅमिली आली. फॅमिली आमची. कसं काय कॅम्पिंग वगैरे कसं वाटतं? छान आहे. सगळ्यांनी बोला. तर मित्रांनो, तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आम्हाला नाश्ता दिला. नाश्त्यामध्ये सगळ्यांना मॅगी होती. मॅगी ट्राय करून बघितली. मॅगी खरंच खूप छान होती, एकदम मस्त होती, मला खूप आवडली. त्यानंतर आम्हाला चहा दिला. चहा पण खूप छान होता. चुलीवरचा चहा होता, एकदम मस्त. गवती चहा आणि आल्यामधून टाकलेला चहा होता. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आपण त्यांच्या कॅम्पिंग साईडला व्हिजिट करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता इकडे खाली जाणार आहोत. भंडारदरा त्यांची जी लेक साइड कॅम्पिंग वगैरे आहे ते खाली मेन स्पॉट इकडे आहे. तर मित्रांनो, आता जस्ट मी कॅम्पिंग साईडला आलेलो आहे. तर तुम्हाला इथले टेंट वगैरे दाखवतो आणि जी लेक साईड आहे ते पण दाखवतो. चला. तर नाशिककर तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण टेंटची अरेंजमेंट झालेली आहे. आज इथं जवळजवळ 35 ते 40 लोक पूर्ण आलेले आहे. तर आपण त्यांच्या सोबत पण पूर्ण एन्जॉय करणार आहोत. आणि या बाजूला आपले जे टेंट आहे ते अरेंज केलेले आहे. तुम्ही बघू शकता आपली वैदेही टेंट मध्ये आल्यापासून जवळजवळ 1 ते 1.5 तास झाला टेंट मध्येच खेळते आहे. आपल्याच ग्रुप मधले 2 छोटेसे मेंबर आहे. त्यानंतर मित्रांनो, थोड्याच वेळात आपल्याला स्टार्टर आणून दिले. स्टार्टरमध्ये आपल्याला व्हेज नॉनव्हेज दोघे ऑप्शन अवेलेबल आहेत. आपल्याला स्टार्टर लिमिटेड आहे. स्टार्टरमध्ये व्हेजमध्ये आपल्याला फ्राईड पोटॅटो दिला आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याला चिकन फ्राय दिले. जर तुम्हाला स्वतःचं स्टार्टर घ्यायचं असेल तर तुम्ही चिकन वगैरे काय आणून देतात ते बनवूनही देतील. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही जेवणासाठी त्यांच्या घरी आलो.
जेवायला तुम्हाला खाली जेवायचं असेल कॅम्पिंग साईडला तिथे पण भेटेल, किंवा त्यांच्या घराजवळ येऊन जेवायचं असेल तरी भेटेल. जेवण आपल्याला अनलिमिटेड आहे. तर आपल्या साडूबाईंनी नॉनव्हेज थाळी खाली त्यांचा रिव्ह्यू घेऊया. नाव जयवंत सोनवणे, जळगावहून आलो खानदेश. आणि इथं आता भंडारदरा जे कॅम्पिंग आहे, जी नॉनव्हेज थाली एकदम अप्रतिम थाली आहे. पापड इथं दिला जातोय, त्यानंतर काकडी आहे, कांदा आहे, पोळी आहे, चपाती आहे आणि एक नंबर जेवण आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण इथं या, जेवण करा, खूप छान. सध्या मी नॉनव्हेज बंद केलंय, तर आता व्हेज थाळीचा रिव्ह्यू देते. व्हेज थाळीमध्ये दिलेले आपल्याला उडदाचे पापड, सलाड मध्ये कांदा, लिंबू, एक चपाती, राईस, शेवभाजी, वरण आणि इथं सुके बटाट्याची भाजी. तर आता आपण सर्वात पहिले शेवभाजी ट्राय करूया. छान टेस्ट आहे शेवभाजीची. एकदम एकदम घरगुती म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात बनवून आपल्याला सर्व केलेलं आहे. खूप छान टेस्ट आहे. आता बटाट्याची भाजी खाऊ. बटाट्याची भाजी दिलेली आहे आपल्याला, ती पण एकदम अप्रतिम आहे. छान टेस्ट आहे, मस्त. तर तुम्हाला पण जर कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर न्यू भंडारदरा कॅम्पिंग इथे नक्की या तुम्ही. इथलं जेवण आणि तिथली सर्व्हिस अप्रतिम, एकदम छान आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता नॉनव्हेज थाळी घेतली आहे. नॉनव्हेज मध्ये आपल्याला चिकनची दिलेली आहे. तर स्पेशल चिकन आहे, घरगुती जेवण आहे एकदम. सोबत आपल्याला पापड, राईस आणि रेग्युलर आपलं कांदा, लिंबू, काकडी वगैरे दिलेलं आहे. तर आता आपण ट्राय करून बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण लिंबू पिळून घेऊया. चिकनची भाजी खरंच एक नंबर आहे. विशेष म्हणजे यांचा मसाला वगैरे घरगुती असल्यामुळे टेस्ट पण एकदम घरगुती आहे, मस्त एकदम. राईस तर इंद्रेन, तू पण ट्राय करून बघूया. आता आपण राईस ट्राय करून बघूया. राईस पण मस्त आहे एकदम. राईसची टेस्ट पण खूप अप्रतिम आहे. तर नक्की विजिट करा न्यू भंडारदरा कॅम्पिंग. तर मित्रांनो, जेवणानंतर आम्ही कॅम्पिंग साईडला गेलो, थोडासा एन्जॉय केला. कपल डान्स वगैरे, ग्रुप डान्स वगैरे केला. ग्रुप डान्स केल्यानंतर आम्ही बॉन फायरची पण मजा घेतली. बॉन फायरसाठी आपल्याला अनलिमिटेड ते लाकूड वगैरे जेवढं पण साहित्य लागते ते सगळं काही अवेलेबल करून देतात. तर मित्रांनो, आपण इथं कॅम्पिंगला आलो तर आपल्याला इथं एक ग्रुप पण भेटला. तर त्यांच्यामध्ये 2 कपल आहेत, त्यांची आज अॅनिव्हर्सरी, त्यासाठी ते सेलिब्रेशन साठी आलेले. तर त्यांनी केक वगैरे कटिंग केलं, एकदम एन्जॉय करताय. त्यांना त्यांचा अनुभव विचारू आणि त्यांना विश पण करूया, नाही का. अॅनिव्हर्सरी किती कधीची नाही का ते विचारू आपण. हा बोला. मी अनिल उबाळे, 2021 मध्ये माझं लग्न झालेलं आहे. माझ्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झालेले. आज 25 वर्ष मला लागलेलं आहे. माझं आणि माझ्या पत्नीचं आजपर्यंत म्हणजे चांगला संसारामध्ये चांगला अनुभव व्यक्त झालेला आहे. माझं म्हणणं असं आहे की मी आज लोक आहे माझ्या फॅमिली संघ असं हॅपी. मी जवळूक जीवन संपर्क आहे तवरूक माझ्या फॅमिली संघ मला असं चांगलं संबंध गेले पाहिजे. आणि माझी फॅमिली वगैरे खाऊ घालतो आपण. हॅपी अॅनिव्हर्सरी दोघांना पण. हो, थँक्यू सर, थँक्यू. तरी आपलं युवक पिढी संसार चांगली फुलवा. हीच तुम्ही आमच्याकडून शुभेच्छा. दोघांनाही अॅनिव्हर्सरी खूप खूप शुभेच्छा. असंच मस्त एन्जॉय करा, मजा करा.